तुळजाभवानी हे आपल्या या भागाचं शीर्षक आहे. आणि तुळजाभवानी नावाचा जो माझा हा लेख आहे, हा सध्या भारतीय मातृदेवता या प्राजक्त प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये, ज्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात समाविष्ट आहे. यापूर्वी तो साप्ताहिक चित्रलेखाच्या मातृपूजन विश्वभजन या लेखमालेत प्रकाशित झाला होता. माननीय ज्ञानेश महाराव यांनी या सगळ्या लेखनासाठी मला खूप प्रोत्साहन दिलं, म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानीकडे पाहिलं जातं. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते दैवत होतं. आणि अख्ख्या मराठ्यांचंच नव्हे, तर इतर जातीच्या लोकांचंही ते आराध्य दैवत आहे. बंजारा समाज मोठ्या प्रमाणात त्या तुळजाभवानीला मानतो. आणि आपण नवरात्राच्या काळात दोन प्रकारचे नवरात्र असतात आपल्या भारतामध्ये. एक चैत्र नवरात्र असतं आणि एक आश्विन महिन्यातलं नवरात्र असतं. या दोन्ही नवरात्रात मोठ्या प्रमाणात तुळजाभवानीच्या मंदिरात लोक दर्शनाला येतात. बालाघाट डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून 270 फूट उंचीवर वसलेले हे गाव आज तालुक्याचं ठिकाण आहे. प्राचीन साहित्यात दंडकारण्य या नावानं उल्लेखला जाणारा हा परिसर वनराजींनी नटलेला असून डोंगर दऱ्यांनी विस्तारला आहे. पूर्वी या परिसरात चिंचेची झाडं मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे त्याला चिंचपूर या नावाने सुद्धा संबोधलं जात असे. आज तुळजापूर या गावाची लोकसंख्या अंदाजे 50 ते 60 हजारच्या वर आहे. तुळजा हा जो शब्द आहे, त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला. आणि त्वरजा हे त्याचं मूळ असावं असं काही लोकांना वाटतं. काही लोकांनी तिला तुकाई म्हटलेलं आहे. तर तुळजाभवानी या मातृदेवतेमुळे तुळजापूर हे गावाचं नाव पडलं. आज नगरपालिका या ठिकाणी फार प्रगत असं धाराशिव जिल्ह्यातलं हे गाव आहे. या गावाची ओळख एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून आहे. भारताच्या सर्वच राज्यांमधून भाविक लोक या ठिकाणी येतात. अशा या मातृदेवतेचं नाव त्वरजा किंवा तुरजा हे पूर्वी असावं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्वरिता म्हणजे लवकर येणारी या अर्थाने तिचं रूपांतर तुळजा झालं असावं असाही तर्क काही लोकांनी व्यक्त केला आहे. इसवी सन 1700 मध्ये साताऱ्याच्या छत्रपतींनी दिलेल्या आज्ञापत्रावर तुकाई असा या मातृदेवतेचा उल्लेख आढळतो. हा अपवाद वगळता इतर ठिकाणी मात्र तुरजा हे नाव आढळतं. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातील स्तुती स्तोत्र, तसंच तुळजा सहस्त्रनाम, तुळजाष्टक यांचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु तुळजापूरच्या जवळ असलेल्या काटी या गावातील 14व्या शतकातील एका लेखामध्ये तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. तुळजा हे नाव त्वरजा या नावापासून आलं असावं असं मानलं जातं. परंतु तुळजा हे मूळ नाव असून त्वरजा हे त्याचं संस्कृतीकरण असावं असं काही अभ्यासकांचं मत आहे. महाराष्ट्रातील संस्कृतीवर कर्नाटकातील संस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे. भाषेमध्ये तो ठळकपणे उठून दिसतो. तुळू हा हळे कन्नड भाषेतील क्रियाधातू आक्रमण या अर्थाचा आहे. तुळू व नाडू या नावाने कर्नाटकातील संपूर्ण दक्षिण कानडा व उत्तर कानडाचा काही भाग पूर्वी ओळखला जात असे. केरळोत्पत्ती नावाच्या ग्रंथामध्ये तुळुव राज्य गोकर्णापासून पेरुमपुळापर्यंत पसरलं होतं असा उल्लेख आढळतो. काही शिलालेखांमध्ये या राज्यांच्या सीमा वर्णन केलेल्या आढळतात. या प्रदेशातील लोक अत्यंत पराक्रमी व आक्रमक होते, त्यामुळे त्यांना तुळुव व त्यांच्या राज्याला तुळुव नाडू या नावाने संबोधलं गेलं असावं. या प्रदेशात मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. स्त्रियांनी बराच काळ या प्रदेशाचं नेतृत्व केल्याचे उल्लेखही इतिहासात आढळतात. शंकर देवी, विठ्ठल देवी, पदुमळ देवी, अब्बक देवी, चेन्नम्मा देवी, मप्पुरक्क देवी, सोमल देवी इत्यादी स्त्रियांनी या ठिकाणी शासन केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. तर स्त्रिया शासक व योद्धा या नात्याने प्रख्यात होत्या. अशा स्त्रियांपैकी एखादी तुळजाभवानी असावी असं माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. तर जिने उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा तत्कालीन समाजावर उठवला असावा, त्यामुळे नेतृत्वास पोहोचलेली ती एक मातृदेवता असावी. अत्यंत प्रगत व पराक्रमी अशा तुळू लोकांची संस्कृती नाग यक्ष संस्कृती होती. तिचा संबंध असुर बळी राज्याच्या सिंधू संस्कृतीशी असल्याचे पुरावे आढळलेले आहेत. भारतातील या सर्वात प्राचीन संस्कृतीला जगातील पहिली नागरी संस्कृती म्हणून संबोधण्याचा सन्मान प्राप्त झालाय. आर्यांनी तिचा विध्वंस केल्यावर तेथील लोक दक्षिण भारताकडे स्थिरावले.
त्यांनी आपल्या पूर्वजांची स्मृती, भाषा व धर्मकल्पनामधून जपलेली आहे. तुळजाभवानी एक त्यांची मातृदेवता असावी. आज ती संपूर्ण महाराष्ट्राची मातृदेवता असली तरी तिचा जो तुळजा हा जो उच्चार आहे त्याचा अपभ्रंश त्वरजा करून झाल्यावर किंवा त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे कदाचित भक्तांसाठी त्वरेने धावून येणारी असा असं तिला म्हटलं गेलं. त्वरजा किंवा त्वरिता ही नावं तिला नंतर दिली गेली. अ, तसंच तुकाई ह्या नावाची आहे. तुकाई या नावाचा उल्लेख थोडासा वेगळ्या तऱ्हेने केला जातो. तिचा भवानी मातेशी काय संबंध आहे यावर आपण थोडक्यात माहिती पाहू. काटी सावरगाव या तुळजापूर तालुक्यातील गावात अनेक प्राचीन अवशेष आहेत. तसेच पद्मावती, अखाई, यमाई या मंदिरासोबत तुकाई या मातृदेवतेचेही मंदिर आहे. कदंब मरुडदेव हा महामंडलेश्वर राज्य करीत असताना त्याचा सेवक भाली याने अंबादेवीच्या मंदिरासाठी एक मळ्याचा 20वा भाग दान केला असा उल्लेख या शिलालेखात आहे. हे मंदिर म्हणजे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची लहान प्रतिकृती असावी असं डॉक्टर शंग तुळपुळे यांनी म्हटलंय. काटी याच गावात फिरोजशहा महामनी या सुलतानाच्या काळातील 27 ओळीचा शिलालेख सापडला असून त्या तुळजाभवानीचा उल्लेख सर्वप्रथम आलेला आहे. हा शिलालेख शके 1320 म्हणजे इसवी सन 1398 मधील, तर कदंब मरुड देवाच्या काळातील शिलालेख शके 1086 म्हणजे इसवी सन 1164 मधील आहे. दोन लेखांमध्ये 324 वर्षांचं अंतर आहे. आधीच्या शिलालेखात तुकाई तर नंतरच्या शिलालेखात तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. यानंतर बिलोणी या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या गावात आढळलेला शिलालेख शके 1687 म्हणजे इसवी सन 1765 मधील आहेत. त्यात तुल्लजापुरीहुनी तुकाई निघाली असा उल्लेख आहे. तुल्लजापूर हे गावाचं नाव आणि तुकाई नावाची देवता असा उल्लेख आहे. यावरून तुळजाभवानीला पूर्वी तुकाई या नावानं संबोधलं जात होतं हे दिसून येतं. तुकाई या नावाच्या मातृदेवतेची मंदिरं बऱ्याच ठिकाणी आढळतात. म्हणजे तुकाई आणि तुळजा भवानी ह्या दोन वेगळ्या देवता आहेत. या शब्दाचा अर्थ तोलण्याची किंवा जोखण्याची क्रिया असा होतो. तसं तुळजा या शब्दामधूनही तोच अर्थ ध्वनित होतो. तुकाई आणि तुळजा या दोन्ही शब्दांचे अर्थ थोडे जवळपास सारखे आहेत, पण देवता मात्र वेगळे आहेत. तुळुव या मूळ नावाच्या अर्थाचं विस्मरण होऊन त्याचा मराठीतील अर्थ पुढे प्रचलित झाला असावा असं यावरून दिसतं. तुळजा म्हटलं की भवानी हा शब्द आपसुकच आपल्या मुखी येतो. या शब्दाच्या मुळाशी भव हा शब्द आहे. अथर्व वेदामध्ये भव व शर्व या रुद्राच्या समकक्ष देवता असल्याचा उल्लेख येतो. वाजसनीय संहिता भव व शर्व हे रुद्राचे पर्याय म्हणून नोंदवते. अशा रुद्राची सहचरी म्हणून भवानी हा शब्द उमा, गौरी किंवा दुर्गा या मातृदेवतेकरता वापरला गेला. भुय्यान या तिच्या नावावरून ती भूमाता असल्याचं सूचित होतं. अशी ही प्राचीन सिंधू संस्कृतीतील लोकांची पराक्रमाची देवता तुळजाभवानी चुकीच्या अर्थाने तुकाई म्हणून संबोधली गेली. तिच्या विरोधकांनी तिच्याविषयीचा तिरस्कार व्यक्त करण्याच्या हेतूने भवानी या शब्दाचा वापर वाईट या अर्थाने केला. त्यातून भटक भवानी, घालगज भवानी, भवाने इत्यादी शब्द ब्राह्मणी संस्कृतीमध्ये प्रचलित झाले. मराठ्यांच्या मोहिमा निघत तेव्हा सैन्याच्या अग्रभागी असलेल्या हत्तीवर भवानीची मूर्ती अंबारीमध्ये असे. तिच्या नेतृत्वाखाली आपण लढत आहोत अशी भावना त्यातून व्यक्त होईल. ढाल तलवारीसह हत्तीवर विराजमान झालेल्या या भवानीला तिरस्काराने ढाल गज भवानी असं म्हटलं गेलं. पुढे शिवी म्हणून हा शब्द प्रचारात आला. मुळात शिवी हा शब्द शिव या शब्दापासून बनलेला आहे व त्याचा अर्थ शिवपत्नी पार्वती हाच होतो. भवानीचा पर्यायी असा हा शब्द तिरस्करणीय बनला. तो तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे. परंतु भोसले कुळाचा उत्कर्ष झाल्यावर तुळजाभवानीचं महत्व वाढलं, कारण की ती त्यांची कुलस्वामिनी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्या उपासनेला अधिक महत्व दिलं. त्यामुळे शिवरायांना तुळजाभवानीने तलवार दिली अशी समजूत दृढ झाली. आता ह्या शिवाजी महाराजांची तलवार तिला भवानी तलवार का म्हटलं गेलं या मागचा इतिहास आपण पाहू. सभासदाच्या बकरीमध्ये शिवरायांच्या अंगात भवानीचा संचार होत असल्याची माहिती येते. या लोकश्रद्धेमुळे त्यांनी आपल्या सरदारांवर वचक ठेवण्यात यश मिळवलं. प्रतापगडावर त्यांनी भवानीची स्थापना केली होती. परमानंदाच्या शिवभारत
या अपूर्ण संस्कृत महाकाव्यात शिवरायांच्या भवानी मातेप्रती असलेल्या भक्तीचं वर्णन आलेलं आहे. त्यात अतिशयोक्ती व अलौकिकतेचा भाग बराच आहे. तुळजाभवानी शिवरायांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते असं वर्णन त्यात येतं. अफजल खानाचा वध करण्याकरता मी तुझ्या हातातील तलवार होऊन राहिले आहे असं ती म्हणते. या वर्णनाच्या आधारे अनेक शिवकथाकारांनी शिवरायांना तुळजाभवानीने तलवार दिली होती अशी कथा पसरवली. अशा अर्थाच्या अनेक कथा रचल्या. भवानी तलवार या नावाने ओळखली जाणारी ही तलवार आज इंग्लंडच्या महाराणीकडे आहे अशी समजूत आहे. या समजुतीचा आपल्या राजकारणाकरता फायदा घेण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी इंग्लंडची वारी केली होती. भवानी तलवार या नावाने प्रसिद्ध अशी एक तलवार साताऱ्याच्या संग्रहालयात आहे. तिच्यावर पोर्तुगीज भाषेत काही मजकूर आहे. यावरून शिवाजी महाराजांची भवानी तलवार म्हणून जिचा वापर केला ती तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती हे स्पष्ट आहे. म्हणजे ती काही तुळजाभवानीने दिलेली नाही. आपल्या देशात धातूपासून तलवारी बनवण्याचं शास्त्र विकसित होण्याआधी ते पोर्तुगालमध्ये अधिक प्रगत होतं. पोर्तुगीज लोक गोव्यात आले तेव्हा त्यांनी तलवार आपल्यासोबत आणली. तेथून ती सावंतांकडे आली व त्यांनी ती शिवाजी महाराजांना दिली. म्हणजे या भवानी तलवारीचा इतिहास अशा तऱ्हेने इंद्रजीत सावंत यांनी यावर स्वतंत्र पुस्तकच लिहिलं आहे, ते आपण वाचावं. या तलवारीचा भवानी मातेशी काहीही संबंध नाही, परंतु भवानी मातेवरील श्रद्धेमुळे शिवाजी महाराजांनी तिला भवानी तलवार म्हणून संबोधलं असावं. म्हणजे आपल्या तलवारीला भवानीचं नाव शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. भवानी मातेविषयीच्या असीम श्रद्धेचा वापर आजही काही स्वार्थी राजकारणी आपल्या इच्छित हेतूसाठी करतात. मुस्लिमांविषयी कमालीचा तिरस्कार निर्माण करण्यासाठी अफजल खानाचा वापर ते नेहमी करत असतात. तुळजाभवानीच्या मूर्तीचं पीठ त्यानं केलं होतं असं ते अतिशयोक्तीने सांगतात, परंतु त्यात कितपत तथ्य आहे याची जाणीव त्यांना नसते. म्हणून त्याबद्दलही आपण माहिती पाहू की खरोखर अफजल खानाने तुळजाभवानीचं जी मूर्ती आहे तिचं पीठ केलं होतं काय. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत रोमांचकारी घटना म्हणजे अफजल खानाचा वध. योग्य नियोजन, प्रसंगावधान व शौर्याचा अप्रतिम नमुना म्हणून याकडे पाहिलं जातं. शिवरायांना जिवंत किंवा मृत गिरफ्तार करण्याचा विडा घेतलेला विजापुरी सरदार अफजल खान 1659च्या सप्टेंबर महिन्यात वाईस आला. तेथे येण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर, तुळजापूर येथील देवतांची विटंबना केली असं अनेक बखरकार व तथाकथित शिवकथाकार सांगत राहतात, परंतु प्रत्यक्षात तसं घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. इतिहास संशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर याविषयी म्हणतात, खान वाईचा सुभेदार असताना त्याने भटा भिक्षुकांचा धर्मादाय जुनी वतनं चालू ठेवली. इतकंच नाही तर नवीनही चालू केली. यावरून खान क्रूर व कडवा नसावा असं दिसतं. सध्याच्या पंढरपूर व तुळजापूर येथील मूर्ती फार प्राचीन वाटतात. खानाने त्या फोडल्या असत्या तर तसं दिसलं नसतं. खानात हिंदू सरदारांची मनं वळवायची होती. या सर्व गोष्टींवरून खानाने मूर्ती फोडल्या नसाव्यात असं वाटतं. असंच मत इतिहासकार वासी बेंद्रे यांचेही आहे. ते म्हणतात, तुळजापूर पंढरपूरच्या मूर्तीचं अफजल खानाने जळून पीठ केलं असं म्हणणं चुकीचं होय. दोन्ही ठिकाणी कागदपत्र उपलब्ध आहे. त्यावरून तेथे गावकरी व पुढारी यांनी स्वारीची बातमी लागताच मूर्ती वेळी सुरक्षित ठिकाणी लपून ठेवण्याचा अस्सल पुरावा मिळतो. या मूर्तीची नंतर पुनर्स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे विजापूरवरून वाईच येताना तुळजापूर लागत नाही. तुळजापूर जर ज्या वाटेवर लागतच नाही तर त्या तुळजाभवानीचं पीठ करण्याची कल्पना कशी काय डोक्यात आली, ते विकृतच असले पाहिजे लोक. अफजल खान तुळजापूरला जाईल कसा असं वासेवेंद्रे म्हणतात. तुळजापूरच्या भवानीची मूर्ती ही एकमेव चलमूर्ती आहे. ती सहज हलवता येते. म्हणजे आजही काही उत्सव त्या ठिकाणी होतात, छबिना वगैरे, तेव्हा तिला हलवतात. तर अशी ही मूर्ती काळ्या पाषाणातील सध्या दिसत असलेल्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आलाय. 2 फूट उंचीची मूर्ती उंच सिंहासनावर विराजमान झालेली आहे. तिने करंडक मुकुट धारण केलेला आहे व त्यातून देवीच्या जटा बाहेर आलेल्या दिसतात. मागील पाषाणावर नक्षीदार मेहरापासून मुकुटावर सयोनी लिंग कोरलेलं आहे. अष्टभुजात तुळजाभवानीच्या हातात त्रिशूल, बिचवा, बाण, शंख, चक्र, धनुष्य आणि पानपात्र ही आयुध असून एका हातात शेंडी असलेलं मानवी मुख आहे. तिच्या पाठीवर भाला लटकवलेला असून उजवा पाय तिने महिषासुरावर ठेवलेला आहे. डावीकडे सिंह असून त्याच्याजवळ मार्कंड ऋषीची प्रतिमा आहे. मूर्ती दागिन्यांनी नटलेली असून तिच्या हातात चक्रकुंडल, केयूर, अंगद, कंठमाळा व कमरबंद साखळ्या आहेत. 17व्या शतकात निर्मिलेली ही मूर्ती शैव संप्रदायाच्या प्रभावाखालील महिषासूर मर्दन करणाऱ्या देवीची मूर्ती आहे.
तिचे पुजारी मराठा असून भोपे या नावाने ते ओळखले जातात. त्यांचं कुळ कदम आहे. दसऱ्याला या मूर्तीची मिरवणूक मोठ्या लवाजम्यासह काढली जाते. असा या लेखातला हा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम केला आणि जास्तीत जास्त भाग मी यासाठी वाचला की त्यातले संदर्भ किंवा तपशील योग्य तऱ्हेने आपल्यापर्यंत यावेत. तर बसोबा, महिषासूर, तुळजाभवानी यांचा परस्पर संबंध काय आहे यावरून आपल्याला दिसेल. अमरावतीला अंबाबाईचं एक मंदिर आहे, अंबादेवीचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये एक अंबा नाला, आता अंबा नाला म्हणतात, पूर्वी अंबा नदी असेल तर त्या नदीच्या पलीकडे एकविरा देवीची मूर्ती किंवा एक मंदिर आहे. ते जुनं मंदिर आहे असं मानलं जातं. साधारणतः 10 वर्षापूर्वी त्या एकविरा देवीच्या मूर्तीची खोळ काढली गेली म्हणजे काही कालांतराने शेंद्राचा लेप जो आहे त्याच्या आत तेल असं पाझरत असतं. ते तेल आणि मूळ मूर्ती यापासून खोळ वेगळी होते बरेचदा. तर अशी खोळ वेगळी झाली तेव्हा लक्षात आलं की ती एकविरा देवीची मूर्ती नसून तुळजाभवानीची मूर्ती आहे. आजही आपण अमरावतीला गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी एकविरा देवीची मूर्ती पाहायला मिळत नाही. मंदिर मात्र एकविरा देवीचं आहे आणि मूर्ती मात्र महिषासुरमर्दिनीची आहे. अशा तऱ्हेने श्रद्धा या बरेचदा अंधश्रद्धेमध्ये परिवर्तित कशा होतात आणि चुकीच्या श्रद्धांमुळे आपण चुकीच्या मूर्तीचं कसं पूजन करतो हेही भाविकांच्या लक्षात येत नाही. एवढंच सांगणं हा या ठिकाणी उद्देश आहे. कुणाच्याही भावना दुखावणं हा हेतू यामागे नाही आहे, हे आपण लक्षात घ्यावं. एवढं आजच्या भागासाठी पुरेसं आहे असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.